आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण ऐकूया ब्रॉयलर कोंबड्यातील चयापचयाचे आजार याविषयीची माहिती. वाचन गायत्री भरणकर यांचं. नमस्कार मंडळी, काही वर्षांपूर्वी कोंबडीचं वजन 2 किलो होण्यासाठी साधारणतः 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागायचा. परंतु आताच्या परिस्थितीत 38 ते 42 दिवसामध्ये ब्रॉयलर कोंबडी 2 किलोपेक्षा जास्त वजनाची होते. हे सर्व उत्तम प्रकारच्या जाती, संतुलित आहार आणि उत्तम संगोपनाद्वारे शक्य झालं आहे. त्याचप्रमाणे अंडी देणाऱ्या कोंबड्यांचं वार्षिक अंडी उत्पादन 300 ते 320 अंड्यांपर्यंत वाढवण्यात यश आलं आहे. ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाची ज्या प्रमाणात वेगानं वाढ होते त्या प्रमाणात हृदय आणि फुफ्फुसाची वाढ होत नाही. कोंबड्यांचं फुफ्फुस जास्त प्रसारण पाहू शकत नाही, त्यामुळे चयापचयाचा वेग त्यांचा जास्त असतो. याचा कोंबडीवर नेहमीच ताण असतो. कोंबड्यांमध्ये वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी, खाद्याचं प्रमाण आणि गुणवत्तेमध्ये बदल इत्यादीमुळे चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येतात. या कोंबड्या आजाराला बळी पडतात. ब्रॉयलर कोंबड्यातील 30% मरतूक ही जलोदर आणि हार्ट अटॅकमुळे होते. आता चयापचयामुळे निर्माण होणाऱ्या या आजारांविषयी आपण माहिती घेऊया. ब्रॉयलर कोंबड्यांचं वजन खूप वेगानं वाढतं. यामागचं कारण म्हणजे त्यांना जास्त खाद्य देणं, तसंच शेडचं तापमान कमी असणं, शेडमध्ये गर्दी जास्त असणं, हवा खेळती न राहणं ही सुद्धा यामागची कारणं आहेत. गर्दी असल्यामुळे शेडमध्ये अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि यकृताला इजा पोहोचवणाऱ्या विषाणूंचा, जीवाणूंचा किंवा बुरशीचा संसर्ग वाढू शकतो. मंडळी, कोंबडीला जलोदर झाला आहे हे ओळखण्याची काही लक्षणं आहेत. कोंबडी कोणतीही विशिष्ट प्रकारची लक्षणं न दाखवता मरते. कोंबडी नेहमी बसून राहते, कमी खाते, तिचं वजन कमी होतं, पंख विस्कटलेले दिसतात, कोंबडीचं पोट फुगलेलं असतं. हे प्रमाण 4 ते 6 आठवड्यांच्या कोंबडीमध्ये जास्त आढळतं. याचं निदान करण्यासाठी पशुतज्ञांकडून शवविच्छेदन करावं. पोटाच्या पोकळीत फिकट पिवळसर पाणी दिसतं. कोंबड्यांना जलोदर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वयाच्या 7 ते 21 या दिवसापर्यंत साधारणतः 6 ते 8 तासांपर्यंत खाद्य बंद ठेवावं. त्याचा फायदा होतो. गोळी खाद्य न वापरता मॅश वापरावं. शेडचं तापमान नियंत्रित ठेवावं. शेडमध्ये पुरेशी हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी. या आजारामध्ये औषधोपचाराचा विशेष फायदा होत नाही, परंतु आहारात अर्जिनिन हे अमायनो ॲसिड तसंच क जीवनसत्वाचं प्रमाण वाढवल्याचा फायदा दिसून आला आहे. मंडळी, जलोदराप्रमाणे हार्ट अटॅक हाही कोंबड्यांमधला महत्त्वाचा असा आजार आहे. जास्त खाद्य दिल्यानं आणि झपाट्यानं होणाऱ्या वाढीमुळे हृदयावर अतिकामाचा ताण येऊन ते बंद होण्याची प्रक्रिया घडते. 2 ते 4 आठवड्यांच्या कोंबड्यांमध्ये, खास करून नरामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. याची लक्षणं म्हणजे अतिशय वेगानं वाढणारी आणि चांगलं वजन असणारी कोंबडी अचानक पंख फडफडवायला सुरुवात करते, आचके देते आणि काही मिनिटांमध्ये पाय वर करून मरते. या लक्षणावरून निदान करता येतं. याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच जलोदर आजारामध्ये जे केले जातात तेच उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे आहारामध्ये बायोटीन आणि ई जीवनसत्व याचं प्रमाण वाढवल्यास निश्चितच फरक दिसून येतो. तर मंडळी, ब्रॉयलर कोंबड्यांमधल्या चयापचयाच्या या महत्त्वाच्या 2 आजारांविषयी जर आपण नीट जाणून घेतलं आणि त्यावर योग्य ते उपचार वेळीच केले तर नक्कीच आपण कोंबड्यांची मरतूक कमी करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत ब्रॉयलर कोंबड्यातील चयापचयाचे आजार याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.